पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस विक्री संदर्भातला जो काही लढा सगळ्याच नेत्यांनी उभारलेला पाहायला मिळाला। खरं तर यामध्ये अनेक विरोधी पक्षातले नेते सुद्धा होते किंवा जैन समुदाय संपूर्ण उभा राहिलेला होता। पुणेकर जनता या सगळ्यामध्ये उभी राहिली होती आणि त्यालाच कुठेतरी यश येताना पाहायला मिळालं, कारण खुद्द गोखले बिल्डर्सनीच या सगळ्यामध्ये एक मेल केला आणि हा व्यवहार त्यांच्या वतीने त्यांच्या बाजूने ते रद्द करायला तयार आहेत असं या मेलमध्ये म्हटलेलं होतं। मात्र तरी सुद्धा आता हा लढा चालू राहणार आहे की मग या पुढची भूमिका नेमकं कशी असणार आहे, या सगळ्यावरती आपण बोलणार आहोत। माझ्याबरोबर माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सर आहेत। सर, काय सांगाल, नेमकं मेलमध्ये काय म्हटलं होतं आणि आता पुढची नेमकी भूमिका कशी असेल? काल रात्री 10:30 वाजता माझ्या हातामध्ये जो मेल पडला त्याच्यामध्ये गोखले डेव्हलपर्सनं HND ट्रस्टींना असं कळवलेलं आहे की एकूणच हा 3.5 एकराचं जैन बोर्डिंग मंदिरासहित खरेदी केल्याचा हा जो व्यवहार आहे, हा व्यवहार समाजाला पचलेला दिसत नाही आणि त्याच्यामध्ये मोठे असंतोष निर्माण झालेला आहे। आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करता आम्ही आता असा निर्णय घेतलेला आहे की हा व्यवहार रद्द करायचा। तेव्हा हा निर्णय रद्द करावा आणि त्यापोटी 230 कोटी रुपये जे HND ट्रस्टीला दिले आहेत ते परत करावेत असं विनंती करणारा हा मेल माझ्या हाती लागला। परंतु हा मेल जरी गोखले डेव्हलपर्सनी HND ट्रस्टला दिलेला असला तरी व्यवहार अजून रद्द झालेला नाही आहे आणि सध्या ती जी 3.5 एकराची जागा आहे त्याच्यावर गोखले डेव्हलपर्सचं नाव आहे। ते नाव कमी होऊन पुन्हा HND ट्रस्टचं नाव जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही। 1 नोव्हेंबरपासून आचार्य गुप्तीनंदीजी महाराज हे आमरण उपोषणाला बसणार आहेत। आमची भूमिका अशी आहे की त्याच्या आधी हा व्यवहार पूर्ण रद्द करून प्रॉपर्टीवरचं गोखले डेव्हलपर्सचं नाव कमी होऊन HND ट्रस्टचं नाव लागावं, तरच आमचा लढा थांबेल। अन्यथा जोपर्यंत त्या ठिकाणी हॉस्टेल पुनर्स्थापित होऊन त्या ठिकाणी विद्यार्थी राहायला येत नाहीत तोपर्यंत हा लढा आमचा चालूच राहणार। सर, आपण पाहिलं की खुद्द केंद्रीय राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ त्या ठिकाणी गेले आणि दुसऱ्याच दिवशी या सगळ्या कामाला वेग आलेला पाहायला मिळाला। त्यांच्या सांगण्यावरून हे सगळं झालंय का, किंवा तुम्ही स्वतः म्हणलेलं होतं तुमचे मित्र आहेत तर तुम्ही त्यांना आवाहन करू शकता, असं तुम्ही सुद्धा त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही बोला म्हणून, तर मोहोळ या सगळ्यामध्ये बोलले असतील असं वाटतं? काल दिवसभर देशभरातल्या 86 जैन संस्था, वेगवेगळ्या संस्थांमध्ये संघटनामध्ये काम करणारे प्रतिनिधींची एक बैठक झाली आणि त्या बैठकीत सुद्धा आम्ही आवाहन केलं होतं गोखले डेव्हलपर्सना, मुरलीधर मोहोळना आणि त्याचबरोबर HND ट्रस्टींना सुद्धा की कुठेतरी विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणून समाजासाठी म्हणून एक पाऊल मागे घ्या, आणखीन हा व्यवहार रद्द करा। आणि त्याला प्रतिसाद म्हणा किंवा त्यांना वाटल्यामुळं म्हणा, रात्री 10:30 वाजता मुरलीधर मोहोळ यांनीच मला तो मेल पाठवला। त्यांनी असं सांगितलं की गोखले डेव्हलपर्सचं मन वळवण्यामध्ये मला यश मिळालेलं आहे आणि त्यांनी व्यवहार रद्द करत असल्याचा मेल HND ट्रस्टीला दिलेला आहे। तेव्हा आता जे काही झालं ते कटुता विसरून आता त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकोप्यानं राहावं असं आवाहन त्यांनी केलं। परंतु मुद्दा असा आहे की जोपर्यंत शेलडीड रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही। आज देशभरामध्ये सर्वत्र मूक मोर्चे निघून या संदर्भामध्ये आपल्या प्रतिक्रिया जैन समाज व्यक्त करणार आहे। उद्या धर्मादाय आयुक्त मुंबई यांच्याकडं सुनावणी आहे, त्या सुनावणीमध्ये अर्थातच हे पत्र आम्ही दाखवू आणि आता जर काही एक पार्टी हा व्यवहार रद्द करायला तयार आहे असं जर लिहून देत असेल तर आता धर्मादाय आयुक्तांनीच हा व्यवहार रद्दबातल करावा आणि जी 230 कोटी रुपये गोठवलेली रक्कम आहे ती ज्यांची असेल त्यांना परत करावी आणि त्यांना आदेश द्यावा की हे जे नाव प्रॉपर्टीवर चाललेलं आहे तेच नाव रद्द करण्यासाठी संबंधित यंत्रणेला पत्र द्यावं, म्हणजे जेणेकरून HND ट्रस्टचं नाव पुन्हा त्या प्रॉपर्टीला लागेल। आणि तोपर्यंत आमचा पाठपुरावा चालूच राहणार। हायकोर्टामध्ये केस चालू आहे, त्या पद्धतीने आमचा प्रयत्न चालू आहे।
सर या सगळ्यामध्ये जे ट्रस्टी होते ज्यांनी खरं तर हा व्यवहार केलेला होता किंवा आता 230 रुपये ज्यांनी देणं आहे त्यांच्याशी काही संपर्क झालाय का? त्यांची भूमिका काय? आज उद्या त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचं एक शिष्टमंडळ त्यांना भेटून त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत की तुमच्याकडं फार मोठा वारसा आहे. वालचंद शेठजींनी मोठ्या प्रयत्नांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणून हे हॉस्टेल बांधलेलं होतं आणि तो जो वारसा तुमचा आहे तो वारसा असाच चालत राहिला पाहिजे. हे हॉस्टेल पुन्हा चालू झालं पाहिजे. यासाठी तुम्ही जरा मनाचा मोठेपणा दाखवा, एक पाऊल मागं घ्या आणि हा व्यवहार रद्द करा. हॉस्टेलच्या विकासासाठी अजून तुमच्या काही योजना असतील जागा न विकता तर त्या सांगा. आम्ही लोकवर्गणीतून निधी उभा करण्यासाठी ट्रस्टींना मदत करू. आमचं तर सगळ्यांची अशी भावना का झाली की या ठिकाणी मुलींच्यासाठी सुद्धा एक बोर्डिंग त्या ठिकाणी तयार व्हावं जेणेकरून खेड्यापाड्यातल्या मुलींना सुरक्षितपणे या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी किंवा ज्या आता व्यवसाय करण्यासाठी मुली येतात किंवा नोकरी करण्यासाठी येतात त्यांच्यासाठी सुद्धा एखादं राहावं आणि 3.5 एकर एवढी सुसज्ज जागा आहे. ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या सुविधा करता येतील. तेव्हा तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवा अशी विनंती आम्ही त्यांनाही करणार आहोत. सर आपण पाहिलं होतं की गुप्तीनंदी महाराजांनी सुद्धा या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं, सगळ्याच नेत्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही या, आमची बाजू ऐकून घ्या. मात्र तशा पद्धतीने कुणीच आलं नाही. फक्त मुरलीधर मोहोळ आले, तुम्ही आलात. बाकी इतर कुणी नेते, मुख्य नेते जे आहेत, सत्ताधारी पक्षातले नेते जे आहेत ते कुणीही आलेले नव्हते. मात्र आता जेव्हा थोडी कुठेतरी या सगळ्यामध्ये सकारात्मक प्रगती झालेली आपण पाहायला मिळते, या सगळ्याचं श्रेय नेमकं कोणाला जातं असं? त्याचं श्रेय जी जनता अशा प्रकारचा व्यवहार झाल्यानंतर रस्त्यावर उतरली. केवळ जैन समुदाय नव्हे तर पुण्यातील जैनेतर समुदायसुद्धा याच्या पाठीमागे राहिला. अनेक सामाजिक कार्यकर्त्या, सर्वपक्षीय नेत्यांनी सुद्धा या गोष्टीला पाठिंबा दिला, ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला. कारण तसं बघायला गेलं तर जैन समुदाय हा अत्यल्पसंख्याक आहे, अल्पसंख्याक सुद्धा नाही, अत्यल्पसंख्याक आहे. पण अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यांच्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतोय हे बघितल्यानंतर मग धंगेकर साहेब असतील किंवा पुण्यातील सर्वपक्षीय नेते असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, सामाजिक संघटना असतील, या सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि ह्या लोकांच्यावर कुठेतरी अन्याय होतोय म्हटल्यानंतर पुणेकरांनी ठामपणानं या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. मी श्रेय या सगळ्या लोकांना देईन. सर अगदी शेवटचा प्रश्न आहे, या सगळ्यामध्ये जैन समुदायाच्या मंदिराबाबत जे काही घडलं किंवा ज्या जमिनीबद्दल हे सगळं घडलं, ही कुठेतरी सुरुवात आहे असं वाटतं आणि या गोष्टीतून इतर समुदायांनी सुद्धा धडा घ्यायला पाहिजे का असं वाटतं? निश्चितच काल आम्ही ज्या सामाजिक संघटनांची एक बैठक झाली त्याच्यामध्ये या विषयावर दिवसभर गांभीर्याने चर्चा झाली आणि आम्ही आता सरकारला एक सुचवणार आहोत. देशातली बऱ्याचशा अशा सेवाभावी धर्मादाय संस्था आहेत आणि त्या संस्थामध्ये काम करणारे जे ट्रस्टी आहेत ते अशा पद्धतीनं ज्या संस्थांच्या मालमत्ता जर का विकायला लागले किंवा त्याचं विल्हेवाट लावायला लागले, ट्रस्टी म्हणजे मालक नव्हे, एक विश्वस्त म्हणून सांभाळायला विश्वासाने दिलेली ही सगळी पुंजी असते आणि अशा परिस्थितीमध्ये हे मालमत्ता विकायला लागले तर यासाठी एक सर्वंकष असा एक कायदा होणं गरजेचं आहे जेणेकरून कोणत्याही विश्वस्ताला मालमत्तेचं केवळ रक्षण करणं हे त्याचं काम असेल, विकणं, कब्जा करणं, हडप करणं असा जर प्रयत्न व्हायला लागला तर त्याला कठोर शासन झालं पाहिजे. अशा प्रकारचा कायदा होणं गरजेचं आहे अशी सुद्धा मागणी कालच्या त्या बैठकीमध्ये करण्यात आली. धन्यवाद सर. आपण बघतोय की या सगळ्यामध्येच आता गोखले बिल्डर्स जे आहेत त्यांच्या वतीने मेल करण्यात आलेला आहे, म्हणजे त्यांनी एक पाऊल पुढे उचललेला आहे हा सगळा रद्द करण्यासाठीचा व्यवहार. मात्र तरी सुद्धा दुसरीकडे धर्मादाय आयुक्त असतील किंवा ट्रस्टी असतील यांच्या बाजूने सुद्धा आता या सगळ्यावरती मंजुरी येणं बाकी आहे. जेव्हा त्यांची मंजुरी येईल तेव्हाच कुठेतरी जैन समुदाय जो सध्या आक्रमक झालेला पाहायला मिळतोय त्यांचा आक्रोश शांत होईल आणि संपूर्ण HND ट्रस्टलाही त्यांची जी काही जागा आहे ती परत मिळताना पाहायला मिळेल. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन
एफ प्रोटेक्ट